नियंत्रण 2026 हा उपक्रम यावर्षी सातारा शहरामध्ये पूर्णम इकोविजन फाउंडेशन, त्यानंतर पर्यावरण गतिविधी, सृष्टी सामाजिक सेवा संस्था आणि रानवाटा यांच्या संयुक्त विद्यमानं सातारा शहरात राबवण्यात आला। आपल्याला माहितीच आहे, ई कचऱ्यामुळे पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो। यासाठी हे अभियान जनजागृती आणि संकलन अभियान राबवण्यात आलं आणि या अभियानामध्ये सातारा शहरातील शाळा, काही स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्याच्यामध्ये सहभागी असलेल्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये कन्या शाळा सातारा, हिंदवी पब्लिक स्कूल, गुरुकुल स्कूल, पेरेंट स्कूल, विशाल सह्याद्री स्कूल यासारख्या शाळा सहभागी झाल्या। त्यातील विद्यार्थ्यांना याच्यामधून प्रबोधन करण्यात आलं आणि त्यांनी आपल्या घरातला ई कचरा जो आहे आणि इलेक्ट्रॉनिक कचरा आहे तो आपल्याला कचऱ्यात न टाकता आणून दिला। या अभियानामध्ये अनेक सेवाभावी संस्था आणि या संस्था आणि काही नागरिक आणि स्वयंसेवक यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। या अभियानाचे प्रमुख श्री अमोल कोडक होते। त्यांच्या पुढाकारातून हे अभियान यशस्वीपणे आपण राबवलं आणि जो कचरा पर्यावरणात जाणार होता तो वाचवला आणि 1.5 टन कचरा आपण या वेळेला गोळा केलाय आणि हा कचरा आपण पूर्णपणे रिसायकल करण्यासाठी पूर्णम इकोविजन फाउंडेशन या संस्थेकडे पाठवत आहे। धन्यवाद। नमस्कार। ई संकलन 2026 यामध्ये सातारा कराडवाई या ठिकाणी 150 संकलन केंद्र करण्यात आली आणि या ई यंत्रणेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल सर्वांचे आभार।